गणेशा, हे गणेशा, काय रे आज बसून काय करतस? राखी बांधून घेऊची नाही काय? दादा, मला ओवाळणी म्हणून काही नकोय. फक्त तुझ्या मार्गाला लागलायस ना ते सोडून दे. बघ काय म्हणता, पण आम्ही सांगून थकलाव, पण त्याचं तरी ऐक जरा. दत्ता तू शांत राहा. गणेशा बस बघू आधी तिथे. बस बस बस. ठीक आहे. अहो काय घे. आरतीस बस ना. ओके. चला पूर्वा, आय प्रॉमिस मी नेहमी तुझी रक्षा करेन. हसताय काय? हं, मला एवढं कळतं बरं का. हं. हो हो. ती टोपी छान दिसते ना. काहीतरीच काय काढती. पूर्वा, पांडू खया. बाबा मी पण शोधते त्याला, पण ह्या वर्षी पण तो गायब झालाय. खोळ्याचं नेहमीच झालेला हा. येऊ दे का, मी बघते त्याच्याकडे. अहो आज ते का काय बोलू नको. काय इलो पुळको. अरे तुम्ही भांडताय काय? येईल तो. हा माधव भाऊजी आता तुम्ही परत बसा. परत काय आहे? अहो आज माझे भाव नाही हत, पण तुम्ही तर हाच ना. बसा. हा चला, माझ्या 2 बहिणी झाल्या. हा पण दोघींची तोंडा 2 बाजू. बघ बाबा काय बपराव रे, तर आमचं आम्ही काय तर बघून घेऊ. खरा बघू आम्ही. काय टाकू? अरे हाय ठेव. ठेवतो हा. ठेवते. ठेवले. या भरून घे. हा काय ता? मी काय करतय? ता माका काय माहित? अरे भरूचा हा. आधी सांगायचं ना. घालतय घालतोय बर घालतोय ना. या बघ दत्ता भाऊनी सांगितलेलं होत, हे येईपर्यंत नाही ना भरला तर ओरडो पडत. ए खोया, विश्वासराव भाऊले. पांडू या भरून घ्या. मागच्या बाजू चिरे टाकूचे आहेत ना ते टाकून घेत आहे मी. थांबाव ना आता भाऊ, थांबा. माका लय काम हत. मी जाऊन येत आहे. तू किती काम करा. आता गडी माणूस म्हटला की काम करूचीच लागतात ना. अहो गडी कसले, घरातलेच आहात तुम्ही. इतकी वर्ष इथे इमाने इतबारे काम करताय. दानांनी आणलं होतं ना तुम्हाला इथे. वय पण आता किती विचारतास? सहज तपास बिपास काही नाही, सहज. नाथा भाऊ, ही सगळी भावंड तुमच्या अंगा खांद्यावर खेळली असतील ना लहानपणापासून. वय
अभिराम दादा तर आमच्याच घरात असायचे. अण्णांका लय घाबरायचे ना. आणि दत्ता भाऊ असेच रागीट आहेत? नाही, पण एकदा का त्यांचा टाळका सणकला कोणाच्या ऐकायचे नाही ते. छायाताईंचा स्वभावही पहिल्यापासूनच असा आहे. नाही, असं नव्हतं त्यो, पण त्यांच्यावर येळच अशी येली की त्यांचा नवरा गेला. लग्नाच्याच दिवशी. काय झालं होतं? म्हणजे तुम्ही असालच ना लग्नात? उभय ह्या सगळा खळा सजला होता. तो मोठो मंडप, छाया त्यांच्या अंगावर हळद चढली होती. घरच्या एकुलत्या एक लेकीचा लग्न म्हणून अण्णा नाना लय खुश होते. छायाताई सासरला जायला निघाली तेव्हा सगळी जण रडली. दत्ता भाऊ पण रडले. वराड निघाला. बातमी येली. गाडी उलटली ना. सगळी वाचली, पण छायाताईचं नवरो नाही वाचलो. गेलो रकातीला, नवरो वारलो, छायाताई रडलो. गळ्यात मंगळसूत्र होतं ना या त्या असा मग केतून काढला नी. कुंकू होता ना ता पुसला नी. बांगडं पण फोडला नी. सगळी जण रडली. छायाताई परत येलो ना, घरा केलो परत कायमच्यो. मग अण्णा रडले, नाना रडले, सगळे रडले. रडले सगळे. तुला कसं आठवतं हे सगळं? काय ता? हेच छायाताईंच्या बाबतीत हे सगळं घडलेलं. काय झाला? तू आता मला काय सांगितलंस? काय ता? विसरलंय. विश्वास? अभिभाव इले. पांडू, ते मागच्या बाजू चिरे टाकूचे आहात ना? चल चल आपण जाऊया. चल घालूया चिरे घालूया. अरे पांडू, चिरे हाय थय. हा हे राहून दे. चल. चिरे घालायचे आता. विश्वास इथे आहे ना? हॅलो. तुमचं काय बोलणं चालू होतं? काही नाही, सहज गप्पा मारत होतो. एनिवे, मगाशी तो पेपर जळलेला बघून घरातले सगळे टेन्शन मध्ये असतील ना? खूप. बाय द वे, कसा झाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम? छायाताई खुश असतील. तिला पहिल्यांदा आम्ही असं तिघे सोबत सापडलो असेल. नंतर दत्तादा इथे ना रे, माधवदा मुंबईला, आणि मी आपला हॉस्टेल. तुला आठवतं हॉस्टेलमध्ये असताना अशा मुली राखी बांधायला आल्या की तू पळ काढायचास. एक मिनिट, तुझं पण काही वेगळं नव्हतं. तू तेच करायचं. प्लीज, माझं वेगळं नव्हतं कारण मी असल्या बाबतीत पुढाकारच घ्यायचो नाही. मी राखी बांधून घ्यायचो नाही कारण मुलीनंतर हा माझा भाऊ आहे हा. असं म्हणून मला अडकवणार. आणि फ्रेंडशिप करायचो नाही, प्रेमात पडलो नाही. दादानू, मी तोंड उघडतंय म्हणून माका माफ करा, पण छायाताई अजूनही त्या आजैक भेटत असतलोच ना? घरात सगळ्यांचे संसार सुखाचे चाललेले आहेत, पण छायाताईंचाही विचार करायला हवा ना. छायाचं काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही या प्रकारात पडू नको.